हे तहसील कार्यालय आहे आणि हे पालिकेचं फ क्षेत्रीय कार्यालय आहे, फ क्षेत्रीय कार्यालय। आणि याच परिसरामध्ये काय परिस्थिती आहे ते तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, एक संवेदनशील नागरिक म्हणून दाखवणार आहोत। मित्रांनो नमस्कार, मी आता पिंपरी चिंचवड शहरातील जे तहसीलचं कार्यालय आहे निगडीचं बरं का, त्या परिसरात आहे। हे सगळं खाली आता तुम्हाला सांगतो, वर तहसीलचं कार्यालय बरं का, आणि खाली हे जे सेतू वगैरे कार्यालय आहेत ना, हे स्वतःच इल्लीगल आहेत बरं का। हे बेसमेंट म्हणजे बेसमेंटमध्ये कोणालाही असं प्रकारचं कार्यालय वगैरे काढता येत नाही, आधार कार्ड असो काय असो हे सगळे। आणि ज्या क्लिनिंगच्या मशीन आहे ते इथं ठेवलेल्या आहेत, तुम्ही रस्त्यावर शक्यतो कधी त्या बघितलेल्या नसेल, ते इथंच पार्क असतात। आता जो मूळ आमचा हेतू आहे व्हिडिओचा तो तुम्हाला दाखवतो। या परिसरामध्ये म्हणजे इथं BMCचं पण ऑफिस आहे बरं का, वॉर्ड ऑफिस आहे, इथं तहसील कार्यालय, आणि हे सगळं तुम्ही बघा कचरा कुचरा राडा रोडा। म्हणजे जी महानगरपालिका आशिया खंडातील 1 नंबरची श्रीमंत महानगरपालिका आहे, त्याच महानगरपालिकेला आपण आशिया खंडातील 1 नंबरची अस्वच्छ महापालिका, आशिया खंडातील 1 नंबरची नागरिकांच्या आरोग्याशी जीविताशी खेळणारी महानगरपालिका असा टायटल द्यायला काय हरकत नाही। इकडचे तिकडचे सगळे जे बॅनर काढलेले आहेत ते बॅनर असेच पडून येतं, जे काही गोरगरिबांच्या वस्तू जमा केल्यात जप्त केल्यात ते अशाच आहेत। आणि तुम्हाला सांगतो, या ठिकाणी गाड्या एवढ्या दाटीवाटीने लागलेल्या असतात की या ठिकाणी जर अचानक काय आग वगैरे लागली तर फायर ब्रिगेडची गाडी सगळं संपसपर्यंत आतमध्ये येऊ शकत नाही। म्हणजे आग लागली तर आग नैसर्गिकरित्या विझून जाईल, पण तरी सुद्धा फायर ब्रिगेडची गाडी आतमध्ये येऊ शकत नाही। अशा प्रकारची इथली परिस्थिती आहे। हे तहसील कार्यालय, हे महानगरपालिकेचं ऑफिस एकाच बिल्डिंगमध्ये सगळं आहे बरं का, आणि त्या ठिकाणी हजारो लोकांचं सातत्यानं जाणे नसतं। अशा ठिकाणी असा धोका निर्माण झाला तर जो काही लोकांच्या जीविताचा लॉस होईल त्याला पालिका आणि हे तहसील कार्यालय दोघंही जबाबदार असतील। खरं तर हे पालिकेचं काम असते, पण तहसीलदारांच्या अंडरमध्ये हा सगळा भाग पण असतो। हे अशा प्रकारे हा स्वच्छता करणं हे महानगरपालिकेला शोभतं का? त्यामुळे महानगरपालिकेचं जे आरोग्य विभाग आहे तो काय करतो, महानगरपालिकेच्या स्वच्छतेची काय प्रक्रिया असू शकते हे तुम्हाला मी दाखवू शकतो। परदेशामध्ये मित्रांनो अशा प्रकारच्या गोष्टीचं लगेच विल्हेवाट लावली जाते, त्याचं रिसायकल केलं जातं, त्याच्यापासून काहीतरी वस्तू बनवल्या जातात किंवा ह्या वस्तू कोणातरी दिल्या जाऊ शकतात, याचं नवीन काहीतरी पदार्थ बनवू शकतात, नवीन काहीतरी प्रोडक्ट बनवू शकतं। फक्त काढून आणायचं आणि इथं द्यायचं ढकलून, पुढं कोणी काय करायचं याच्याबद्दल त्यांच्याकडे अजून एक कायदेशीर पेच असेल, यांचे पेच, परंतु नागरिकांच्या गळ्याला फास आणि अशा प्रकारे नागरिकांच्या जीविताला धोका आहे। नक्कीच महानगरपालिकेचे आयुक्त संवेदनशील व्यक्ती आहेत, याच्यावर कारवाई करतील असं मला वाटतं, कारण विषय संवेदनशील आहे आणि मी एक संवेदनशील नागरिक आहे।